आज आपण बनवणार आहे कांदा बोंबील। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यात आपण कांदा आणि कढीपत्ता घालूया। आपला कांदा गुलाबीसर झाला आहे। त्याच्यामध्ये आता 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची। ती पण परतून घ्यायची। इथे आपण बोंबील घेतले, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतले। आता हे बोंबील आपल्या कांद्यामध्येच टाकून भाजून घ्यायचे। 2-3 मिनिटं कांद्यातच परतून घ्यायचे। त्यामध्ये आता टोमॅटो घालू। ते पण परतवून घेऊ। अगदी सोप्या पद्धतीत आपला कांदा बोंबील होणार आहे। जास्त मसाले नाही किंवा जास्त वाटण घाटण नाही, काहीच नाही। एकदम सोप्या पद्धतीने तेल, कांदा आणि मसाल्यावर होणार आहे। आता त्यात हळद घालायची, आणि आपला साठवणीतला घरातला मसाला। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला। परतवून घेऊयात। आता पाणी टाकून यात शिजायला ठेवूयात। 10-15 मिनिटं लागतील शिजायला। आपली भाजी रेडी झालेली आहे। कांदा, बोंबील, टोमॅटो सगळं मस्त शिजलं आहे। एवढीच थिक ठेवायची, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। रेसिपी आवडली तर पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा, आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील। थँक्यू।